टीम 94 दानीव या टीमने आणि प्रवेश 11 गावदेवी वडघर या टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी। आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। गोलंदाजी मार्कवरती नंदन विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। अगदी वेगाने गोलंदाजी करतो आणि अगदी त्याच वेळेला आपल्या बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी ही तो जाणला जातो। नंदन विश्वकर्मा आणि अगदी त्याच वेळेला अभि आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला। कोणतंही कॉम्प्रोमाइज निशांतजी आपण पाहिलं ना तर गोलंदाज वेगाशी करत नाही, भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय। वेगवान चेंडू पाहायला मिळतोय। पहिला चेंडू टाकत असताना खरं तर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि वेगाचा वापर केलाय गोलंदाज नंदन विश्वकर्मा या गोलंदाजानं। पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर गॅप मध्ये केलाय। सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध रजमी दिलचार हालाय चौकार। थँक्यू। चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। अगदी सर्कलला भेदणारा स्ट्रोक येतोय फलंदाज अविच्या बॅट मधून। बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार। या मॅच मधील पहिला चौकार अविच्या बॅट मधून आलाय। चौकार आणि तितकासा आत्मविश्वास वाढलेला नसेल कारण आउटसाइड एज घेतली होती। गोलातला बॉल समोरच्या दिशेने वेगवान आहे। आउटफील्ड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल वेथे डबलचा प्रयत्न करण्यात आलाय। वेगाने धावले। टीव्ही अंपायरची मदत घेण्याचा प्रयत्न इथे होईल कारण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर विशाली नाईक सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या साथीला हितेंद्र भोईर यांच्याकडे आपण पाहतोय। वेगाने हे रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु निशांत सर आपण म्हणतो ना रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु जो रिस्क घेतो तोच मोठा होतो। इथे रिस्क घेतलीये, काय घडणार या बॉलवरती आपण पाहूयात। तर नक्कीच या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घेतलेला आहे। जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो YouTube वाहिनीवरती आणि आमच्या पंचाने टेक्निकल सपोर्टचा या ठिकाणी वापर केला आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील। या मॅच मध्ये मोठा सामना पाहायला मिळतो। एका बाजूला प्रवेश 11 गावदेवी वडगड संघ पहिला सामना काय जबरदस्त मोठ्या फरकाने या संघाने जिंकला। तदनंतर दुसरा सामना टीम 94 धानीव संघाने देखील पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं त्या मॅच मध्ये। त्यांनी देखील तो सामना जिंकलाय आणि दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात थाटले त्या मॅच मध्ये आणि त्यामुळे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या मॅच मध्ये अलगदपणे टाकावं लागेल कारण एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आमचे तिसरे पंच पाहणी करतायत की फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद आहे की नाही कारण अवी आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानावरती आणि साहिल कुठेतरी मागे राहिलेत की काय आणि अगदी आमचे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील। निर्णय अजूनही प्रलंबित आहे परंतु एक बाब निदर्शनास आणू इच्छितो की या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं फलंदाज धक्का क्रमांक पहिला OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल। इथे साहिल बाद। सेकंड रन कंप्लीट करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय। ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती आहे। दूध का दूध पाणी का पाणी इथे केलंय जेटीसीचं कौतुक करायला हवं। जूचंद्र टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थाने एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे। 4 कॅमेरानेशी कामकाज करते मृणालजी म्हात्रे यांची संकल्पना आज आपण कार्यरत असताना पाहायला मिळते आहे। टीम वर्क हा सर्वाधिक महत्वाचा असतो आणि अनेक वेळेला आपण म्हणतो ना टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्क्स आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट होत आहे। गोलंदाज करतायत परंतु त्याहूनही अधिक क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं इथे पाहायला मिळालंय आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती विकेट मिळवली आहे। नवीन बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होता। खरं तर जसजशी रात्र पुढे सरकत चालली आहे ना ती आता वैराची वाटू लागली आहे कारण रन्स येऊ लागल्यात। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। लोअर फुल टोज होता जिथे डीप मध्ये केलं प्रोटेक्शन ठेवलं वाडी स्लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे। हाफ बॉलीवरती घेण्याचा प्रयत्न केला, लोअर फुल टोज बनवला आणि एक सिंगल आली आहे। फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली। खरं तर कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर होते परंतु या ठिकाणी जर पाहिलं ना सर तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नव्हता कारण या अगोदर धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले होते त्यामुळे सिंगलच घेतली। यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे आणला, ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला। क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फेकी करतील तिथून मात्र रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात। लेग बाईटच्या स्वरूपामधून 2 धावा येत आहेत। क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अभि या ठिकाणी पाहायला मिळाले होते।
चांगले क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही. हलगर्जीपणा तिथे दाखवला त्यांनी आणि त्याचा फायदा उचलण्यात आला. फिल्डिंग खराब राहिली होती. खरं तर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नंदन विश्वकर्मा चांगली करतोय, परंतु फिल्डिंग खराब होताना आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. सातत्याने धावा येत आहेत. 5 चेंडू संपलेत, 8 धावा यावेळेला खोलात पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. स्ट्रेट बॅटने चांगली बॅटिंग केली अविने देखील, कारण त्याने एकंदरीत 5 बॉल फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांच्या मॅच मध्ये ही टोटल तितकीशी योग्य मांडता येणार नाही, कारण तुमच्याकडे 24 बॉल आहेत, मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करावे लागतील. नीडर अंदाजामध्ये निर्भीडपणे तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ऍब्सोल्युटली बरोबर आहे सर तुमचं. खरं तर इथून प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागेल आणि तो प्रयत्न मैदानावरती फलंदाजांना करावा लागेल, कारण P1चं षटक होतं आणि या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या असंच म्हणावं लागेल, कारण फक्त आणि फक्त 9 धावा. साहिल पाटील धावाच्या सुरुवात बाद झाल्या, परंतु दर्शन पाटील या खेळाडूकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. खरं तर भिवंडी क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे, कारण सिटी क्रिकेट खेळत असताना अनेक संघामध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं, परंतु गावचं क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने दाखवलं आहे. परंतु या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात, आणि या मॅचमध्ये दर्शन पाटीलला खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करावं लागेल. विश्वनाथ जाधव रोहिदास जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. खरं तर अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. स्वीशीट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, रन्स मिळतील त्याच्यावर, नशिबाची साथ, मच नीडेड चौकार. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण ऐका. स्विच हिट वरती चौकार इथे येत असताना पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं विश्वनाथच्या अगेन्स्ट काहीतरी वेगळी रणनीती इथे पाहायला मिळते की काय, कारण चांगला स्ट्रोक आला अवीच्या बॅटमधून. उजव्यासीच्या बाहेर सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा भेट, डॉट बॉल आलाय. विश्वनाथ जाधव हा तो खेळाडू आहे, सुप्रीमोची कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली, आणि रजनी क्रिकेटमध्ये नेहमीच त्याने चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना आपण त्याला पाहायला मिळालाय. मग 10PL असेल, आखाती देशांमध्ये जाऊन चांगलं क्रिकेट त्याने केलंय. ISPL पहिलं पर्व त्याने गाजवलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय, फिंगर रोल करतोय विश्वनाथ जाधव. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय जरूर, परंतु त्याच्या गोलंदाजीतली वैविध्यता पाहण्याजोगी आहे. उजव्या यशीच्या बाहेर चेंडू वळवलेत, बाहेरच्या दिशेने आतमध्ये चेंडू आणलेत, कधी फलंदाजाला खुणावणारे इथे निश्चितच पाहायला मिळतात. डॉट बॉल आलेत लगातारचे 2. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला हा फॉर्म पुल केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल येते, केवळ एक सिंगल. इथून येत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक धाव महत्वाची राहील, आणि एक धाव्याने प्रतिस्पर्ध्याला पुढे घेऊन जाणं, आपल्या संघाचा स्कोरबोर्ड हलतं ठेवणं, या गोष्टी ज्या ज्या वेळेला सिंगल आणि डबल्स येतात ना, 2 बाबी नेहमी घडतात. एकतर धावफलक हलतं ठेवलं जातं, स्कोरबोर्ड मध्ये बढोतरी होते, आणि प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव. यावेळेला वेगाचा वापर केलाय, ऑन साइडला फाईन लेगला केलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. पॅडल स्वीप केला, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, वेगाने 2 धावा इथून अर्जित करण्यात येतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 16, 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या, 16 ऑन दी बोर्ड आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं पाहायला मिळतं. विश्वनाथ जाधव 7 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. पुढचा बॉल उजव्यासीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने केलेत, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय जरूर. पुन्हा एकदा रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. केवळ दिशा दिली, मॅचची दशा बदलतीये. रन्स आल्या 2, संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या धावगतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट जिथे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रवेश 11 गावदेवी वडघर. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बलबाका. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बलबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण ऐका. ठेवलाय गाजवून सारा
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाने 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बरोबर 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती जोडल्यात। पहिल्या षटकामध्ये नंदन विश्वकर्मा या गोलंदाजाच्या विरोधात 9 धावा आणि विश्वनाथ जाधव या गोलंदाजाच्या विरोधात देखील तब्बल 9 धावा धावफलकावरती जोडत असताना 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये। परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण दानिव संघ जर पाहिला तर एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात एक चांगलं टोटल या मॅच मध्ये प्रवेश 11 गावदेवी वडगर या संघाला उभारावं लागेल। एक मोठी टोटल तुम्हाला उभी करणं गरजेचं राहणार आहे। चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूयात। एका बाजूला अक्षित 11 टिंबिवली आणि भव्य 11 माहुल गाव या दोन्ही संघांचं लक्ष आपण वेधूयात की जिथे आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत। पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला, 18 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय अर्थात अक्षय राजभर। एक चांगलं रिदम, चांगला फॉलो थ्रू, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि भेदकता या गोलंदाजाकडे आहे। पहिला बॉल बेगाने त्या हाताला उजव्याशीच्या बाहेर रूम दिला होता। खरं तर संघ ज्यावेळेला पालघर जिल्ह्याचा संघ जिल्ह्याला रिप्रेझेंटेटिव्ह करणाऱ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला खेळत असताना आपण भिवंडीमध्ये पाहिलं होतं मानकोलीच्या मैदानावरती, त्यावेळेला या खेळाडूला एक चांगलं प्रदर्शन करत असताना ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून त्याला आपण पाहिलं होतं। तोच अक्षय राजभर कमी गतीचा बॉल वळवला, तेडीएसटी रक्षकाचा भेद घेतोय, आणखीन एक डॉट बॉल आलाय। परंतु त्याहूनही अधिक वसई विरार प्रीमियर लीग ज्यावेळेला पार पडली ना त्यावेळेला संघासाठी महत्वाची भूमिका ज्या खेळाडूने अदा केली होती तोच अक्षय राजभर गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत। जय विश्वकर्मा यशांच्या पाठीमागे उभा आहे, त्याच्या धाटणीचे चेंडू इथे हाताळलेत त्याने, कारण फिंगर रोल करतोय। वेगाने टाकला होता, यावेळेला फास्टर वन इथे पाहायला मिळाला। डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, फेकी अचूक झालीये परंतु जिथे यशांवरती नाही। धावा कंप्लीट झाल्यात, तर 2 रन्स येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21। चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू, रिपोर्टिंग करा। नेक्स्ट मॅचचा टॉस ही लगेचच करण्यात येईल। भव्य 11 माहुल गाव आणि त्याच्या अगेन अक्षित 11 टिंबिवली। स्कोर कार्ड वरती 21 ला 1, षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे। 4 षटकांची मॅच आहे, रन्स गोळा करावा लागतील। गोलंदाजीतल्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना टीम 94 धानिवच्या प्रत्येक गोलंदाजाने उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेगाने गोलंदाजी इथे केली आहे। कधी चेंडू येतात कधी निघून जातात, फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहण्यापलीकडे जास्तीची काही मुभा आणि संधी त्यांच्याकडे आलेली नाही आहे। खरं तर आज मला असं वाटू लागलं ना की जिथे मैदानाच्या आतमध्ये खेळणारा हा वडघरचा संघ यावेळेला लपेटला ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब, हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क। षटकार जणू काय एक चपराकच लगावली। हाफ ट्रॅकर बॉल होता, कमी गतीचा पाहायला मिळाला, लपेटला आणि ऑन साइडला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर। षटकाराच्या बरोबरीने 27 धावा बनल्यात, 1 फलंदाज बाद, 1 तेरी तो 1 मेरी असंच काहीतरी पाहायला मिळतंय। कमी गतीचा इथे वेगवान इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद। जिथे 27 धावा धावफलकावरती असताना दुसरा धक्का, फलंदाज क्रमांक 2 अर्थात इथे बाद होतोय अवी डिपाच। इधर अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती। हे केले अभंग साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती। नाही कशात कमी दाखवा तुम्ही, कोणी असा झालाय का, नाही कशात कमी दाखवा तुम्ही, कोणी असा झालाय का। निशांत सर 3 षटकांचा खेळ संपलाय, केवळ धावफलकावरती 27 पाहायला मिळाल्यात, किंवा केवळ असं म्हणता येणार नाही। एक बाब आवर्जून पाहायला मिळाली की प्रत्येक षटकामध्ये 9 धावा आल्यात। 9चाच पाडा या संघाला अवगत आहे की काय असं वाटू लागलं,
कारण रन्स गोळा करावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हे शेवटचे षटक आहे. जय विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती आलाय. मागील काही चेंडूंपूर्वी मी एक बाबीचा उल्लेख करता करता माझ्याकडून राहून गेला. प्रथमेशजी भोईर यांच्या आयोजनाचं कौतुक आपण करत होतो. पत्तू पॅकस आणि प्रथमेशजी भोईर. आज ज्या वेळेला पावसाचं सावट होतं, अगदी वर्षावृष्टी आली, अगदी मेघराजाही मागे सरकला नाही या स्पर्धेचं स्वागतासाठी. जूचंद्रमध्ये ज्या वेळेला नाईट येते त्या वेळेला पाऊस येतो असं तुम्ही म्हणता, परंतु आज हाफ ट्रॅकरचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. परंतु आज मी माझ्या कारकिर्दीमध्ये प्रथमच पाहिलं की आयोजक स्वतः धावपळीने मैदानाच्या आतमध्ये कसं मैदान लवकरात लवकर खेळवण्यासाठी योग्य होईल, किंवा ज्या फ्लड लाईट्स आहेत त्या लवकरात लवकर आपण बंद करून कोणत्याही स्वरूपाची हानी होणार नाही, कोणत्याही किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियलची याच्या सर्वाची गोष्टीची काळजी घेणारे असे आयोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. खऱ्या अर्थाने एका संघाचे मालक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. स्वतःचा संघ त्यांचा पत्तू पॅकस पाहायला मिळतो. नायगाव क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहतो. अर्थात प्रथमेशजी भोईर. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि ठोकलाय. हा येता क्षणी षटकार. पावर पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर. खरं तर जित पाटील हा फलंदाज मैदानावरती कधी येतोय मी देखील वाट पाहत होतो, कारण त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजी जेवढी तो चांगली करतो ना सर, तेवढीच फलंदाजी देखील तो चांगली करतोय आणि मैदानावरती आलाय आणि आपल्या येण्याची जाणीव करून देत असताना त्याने ठोकलाय षटकार. या मॅचमध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय जित पाटीलच्या बॅटमधून. त्याने सांगितलं की अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया तो रन बना के जाएगा. जीत पाटील आल्या क्षणी षटकार त्याने ठोकला. स्विच इट करण्याचा प्रयत्न, वेगाचा हा बॉल. 34 बनल्या, 34 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. वेगाने टाकला गेलेला हा चेंडू पाहायला मिळाला. क्विक करबन, मुभा द्यायची नाहीये बॅटरला, याकडे कल पाहायला मिळतोय जय विश्वकर्माचा. 34 बनल्या, 2 फलंदाज बाद. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. प्रोजेक्टेड स्कोर 39 बनू शकतात. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार, आकर्षक, अद्भुत आणि अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. धावून बरका नायगाव चंद्रवाला, लई दिलवाला येतो हा केला धावून बरका. देवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय कर. देवलाय गाजवून सारा इलाका. काय स्ट्रोक केला पहा, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला लांब लचक, जितका उंच होता तितकाच लांब. हवेच्या विरोधात षटकार ठोकणे ही बाब टेनिस क्रिकेटमध्ये सहजासहजी सोपी नाहीये. 40 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ज्या रीतीने फटका खेचला ना, मला विनायक माळीच्या ते व्हिडिओची आठवण झाली. पप्या इकडे ये, फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू मॅटर क्लोज. फटक्याने मॅटरच क्लोज केला षटकाराला. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेते. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. वॅकेंट एरिया, रन्स मिळतील. 2 धावांची इथे आवश्यकता होती आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. 42 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 42 ऑन दी बोर्ड. काय बॅटिंग करतोय पहा ना, 4 बॉल 14 धावा. अगदी निशांतजी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं हवेच्या विरोधात त्याने 2 षटकार लगावल्यात. बाहुबली. असंच नाही देवगडची स्पर्धा त्याने गाजवली आहे, असंच नाही खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये त्याला संधी देण्यात आली आहे आणि त्या दर्जाचा खेळ आणि तो इम्पॅक्ट त्याने इथे पाडत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू खाली राहिला, अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली. सिंगल घेत असताना पाहायला मिळते. 22च्या स्वरूपामधून 1 धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होईल, परंतु जिथे फलंदाजाचा खेळ इथे संपुष्टात. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 43-44 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. या पण समालोचन कक्षामधून या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतोय आणि जिथे करण्यात येईल भव्य 11 माहुलगाव आणि अक्षित 11 टेंबिली या 2 संघांच्या दरम्यानचा टॉस.
गाव आणि मी विनंती करतो टेंबिवली संघाला लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला माहुल गाव आणि टेंबिवली लगेच आपण टॉस साठी प्लीज यायचं आहे, रिपोर्टिंग करायची आहे. मंगेश वैतीला आपण एका बाजूला बघणार आहात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक नामांकित खेळाडूंपैकी एक खेळाडू नेहमीच आपण बघतायत ज्याने ISPLचं यंदाचं पर्व सुंदररित्या गाजवून ठेवले गेलं, कॅप्टनशिप निभावली गेली आणि त्यांनाच आपण बघतायत पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या या पहिल्या रजनीमध्ये आपण बघतायत. दिवेशजी भोईर साहेबांच्या शुभास आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला टेंबिवली टीम प्लीज थोडंसं धावत द्या, आम्ही रिक्वेस्ट करतोय. दिवेशजी भोईर यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त आयोजन, जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचं नियोजन. प्रथमेश दादा भोईर म्हटलं तर या परिसरात एक दमदार उद्योजक, दमदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आपण बघतायत. चला प्लीज टेंबिवली संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच टॉस साठी या. मंगेश वैत्यांना आपण बघतायत ऑन स्क्रीन. एक जबरदस्त क्रिकेटपटू आहे ज्याने ISPL सारखी स्पर्धा जबरदस्त गाजून ठेवली गेली. कॅप्टनशिप निभावणं एखाद्या एक मोठ्या स्पर्धेमध्ये आणि तिथून येणारा तो आपल्याला अनुभव फार मोठं काही शिकवून जातं. तेच मंगेश वैतीच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. येस, टेंबिवली टीमचे कॅप्टन आलेत. चला 4 ओव्हरचा मॅच असेल. दिवेशजी भोईर साहेबांच्या शुभेच्छा टॉस केला जातोय. पारंपरिक नाणं असेल, छाप आणि काटा असं छापा असं कॉल आले आणि येस टेंबिवली टीमने टॉस जिंकलाय. टेंबिवली टीम टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? बॅटिंग करू आम्ही. कसं वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय आपण घेतलाय? खूपच चांगलं वाटलं आणि प्रतीक नसताना पण पोरांनी चांगली मेहनत केली आणि चांगला स्कोअर केला. मला तर वाटतं हाय स्कोअर केला आम्ही. बाकी अजून काही बोलू शकत नाही. नाही, या स्पर्धेतील तो हायस्ट स्कोर होता 69 धावा. गेल्या मॅचमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी एक चांगला खेळ दर्शवला, या मॅचमध्ये कुठल्या नवीन खेळाडूकडे अपेक्षा असेल? सर बोलायला गेलो तर आमच्या एका प्लेअरमुळे काही टीमला फरक पडत नाही. जो प्लेअर आमचा नवीन बनतोय तो चांगलाच खेळतोय आणि आमची येणारी पिढी पण चांगलीच खेळेल आणि आम्ही त्यांना चांगलंच घडवणार आहे. थँक्यू. ही आहे भिवंडीची पॉवर. दुसऱ्या बाजूला आपल्याला बघलं पाहिजे मुकेश वैती, यंग टॅलेंट सातत्याने तुमच्या संघामध्ये आहात. फक्त तुम्ही एक चांगले खेळाडू आहात आणि त्यांना तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करता. टॉस जर जिंकला असता तर प्रथमतः निर्णय का असता? आम्ही पण बॅटिंगच केली असती. आणि जे यंग खेळाडू आहेत, अपेक्षा कोणाकडून या मॅचमध्ये जास्त पाहायला मिळेल? हो, नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आणि चांगली मॅच होणार नक्कीच. थँक्यू. दोन्ही टीमला पण शुभेच्छा देऊ. टॉस जिंकल्या टेंबिवली संघाने. प्रथमतः जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच माहुगाल टीमला. जाऊया थेट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील निशांतजी पाटील आणि त्यांच्या सहित जर पाहिलं गेलं तर जयजी भोसले त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. JTC लाईव्ह. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये 44 धावांचं टार्गेट. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती 43 धावा जोडल्या. षटक क्रमांक पहिला गोलंदाज तयार अजित पाटील. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. रोहितच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. रोहितचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिला होता. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळते विश्वनाथ जाधवला. खरं तर जीत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर एका बाजूला जय विश्वकर्मा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर चांगलं बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट असं बॅटल तुम्ही पाहताय, कारण जीत पाटील एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये एक चांगला बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा जीत पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय जय विश्वकर्मा. 44 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय. लवकर लाईन पिक केली आणि चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धमाकेदार षटकार जय विश्वकर्माच्या बॅट मधून येतोय.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हरपिच चेंडू होता आणि आडव्या बॅटने या चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 7 धावांसाठी षटकार येतोय जय विश्वकर्मा या फलंदाजाच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती जित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून खेळत फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडूला स्टॉप करत असताना अगदी जर पाहिलं तर तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. सुरुवातीपासून अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला या मॅच मध्ये जय सर. खरं तर षटकार आला आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज जय विश्वकर्माने केला. होय, खरं तर आपण पाहिलं ना जय विश्वकर्मा मिडल ऑर्डर मध्ये जास्तीची बॅटिंग करतो. मंगेश वरती येऊन बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. परंतु जशा धावा बनल्याना स्वतःने मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारीने तो उतरलाय आणि चांगली बॅटिंग करतो. 2 बॉलमध्ये 8 धावा, 400चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. यावेळेस पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. खरं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जीतचा राहिलाय परंतु लाईन खराब होती आणि इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या कडेवरती. जीत पाटीलला इथून जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल कारण विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्मा महत्वाची जोडी आहे टीम 94 धानिव संघाची. त्यामुळे इथून पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल आणि ते कार्य मैदानावरती जीत पाटील सारख्या चांगल्या गोलंदाजालाच करावं लागेल कारण त्याच्याकडे क्षमता आहे, अनुभव आहे आणि मोठमोठ्या स्टेजवरती तो खेळतोय आणि अशा पद्धतीनं गोलंदाजी करत असताना अगदी त्याला विकेट प्राप्त करावी लागेल. यावेळेस पहिला तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु फाईन लेगला फिल्डर होते. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, संधी आहे तिथे धावबाद होण्याची. विश्वनाथ जाधव इथे धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. पहिला धक्का या मॅच मध्ये. कुठेतरी विश्वनाथ जाधवने घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई त्याच्या अंगलट आली आहे सर आणि पहिला धक्का या मॅच मध्ये टीम 94 धानिव या संघाला बसतोय. फलंदाज बाद. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का. विश्वनाथ जाधवची ही घिसाडघाई केवळ त्याला नाही अंगलट येणार तर संघालाही येणार आहे कारण आपण पाहिलं ना तर तो बाद होत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये धीरोधार अर्थात हा सर्वाधिक मोठा शब्द आहे. षटकार आणि चौकाराने क्रिकेट बनत नाही, मोठ्या फटकाने क्रिकेट बनत नाही. संयम चांगलं लागतं. मंगेश वैदीने ज्यावेळेला तुम्ही त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर त्याच्याशी चर्चा करत असताना त्याने एक बाब आवर्जून सांगितली होती की तुम्हाला जर कॅल्क्युलेशन जर का आलं ना तर तुम्ही क्रिकेटर बनणार. क्रिकेट कोणीही खेळतं, बॅट घेतली, बॉल घेतला, आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्रिकेट कोणताही खेळाडू क्रिकेट खेळू शकतो परंतु तोच मोठा होतो ज्याच्याकडे कॅल्क्युलेशन चांगला आहे. इथे ही धाव बनतच नव्हती मुळात कारण जय विश्वकर्मा हा नॉन स्ट्राईक एंडकडे आणि तो मुळात नॉन स्ट्राईक एंडकडे पाहत होता कारण त्याने बॅटरकडे पाहिलंच नव्हतं. एकट्याने धावला, 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि बाद झालाय तो विश्वनाथ. नवीन बॅटर विजय जाधव अर्थात विश्वनाथचा छोटा बंधू. गोलंदाज जीत पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो यावेळेस पहिला तो चॉप केलाय, चेंडूला अगदी कापलाय. गॅप मध्ये खेळत फिल्डर आहे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल 4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये. आपल्या दादावानी कोण हाय का. डोळे गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला अगदी कापले सर, चॉप केला होता आणि खरं तर गॅप मध्ये खेळले होते आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज विजय जाधवच्या बॅटमधून. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 15 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज जीत पाटील. खरं तर जीतच्या विरोधात या षटकामध्ये धावा येत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि सर्कलला भेटणारा फटका पाहायला मिळाला विजय जाधवच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. ओ यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू आला इथे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 44 धावांचं टार्गेट अगदी चेस करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाव फलकावरती सर आपण पाहतोय. खरं तर मुख्यमंत्री चषकाचे आयोजक निलेशजी चव्हाण आणि कल्पेशजी भोईर ही स्पर्धा युट्यूब वाहिनीवरती पाहतायत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. खरं तर JTC युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा क्रीडारसिक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे
आणि याच मैदानावरती येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्री चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या चषकाचे मुख्य आयोजक निलेशजी चव्हाण आणि कल्पेशजी भोईर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जय सर, पहिल्या षटकामध्ये 15 धावा म्हणजे चांगली सुरुवात आज झालेली आहे. विश्वनाथ जाधव जरूर बाद झालाय, परंतु विजय जाधवच्या बॅटमधून आलेला चौकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेलाय. त्यांची देहबोली आणि आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. 18 बॉल आणि विजयासाठी जिथे अजूनही 29ची आवश्यकता राहिली. मॅच चांगली बनते ती मात्र शंका नाही आहे, कारण येता क्षणी मैदानाच्या आतमध्ये आपण आत्मविश्वासाने ज्यावेळेला स्ट्रोक अटेम्प्ट करतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आल्याची जाणीव प्रतिस्पर्ध्याला देतो. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक इकॉनॉमिकल स्ट्रॉंग असणारा गोलंदाज ज्याच्या अगेन्स्ट आपण 15 धावा गोळा केल्या आहेत. 18 बॉल आणि 29ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. गोलंदाज क्रमांक 2 दर्शनला इथे इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो. खरं तर जीत आणि अगदी दर्शन यांना आपण पाहिलं तर दोन्ही बॅटिंग ही चांगली करतात आणि त्याच वेळेला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून मैदानाच्या आतमध्ये ते उतरतात. पुढचा बॉल हलक्या हाताने संयमाने केला, स्टीअर केला ऑन साइडला डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. मनगट वळवली होती, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. रन प्राप्त इथे केली आहे जय विश्वकर्माने. एक अवघड चेंडू होता, काही खुबीने फिरवला होता. ही कलात्मकता असते सर, ती सहज येत नसते. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पडता. आणि काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर मनगटाचा वापर केला आणि चेंडूला फक्त दिशा दिली आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. दर्शन पाटीलला इथून कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावा लागतील, दबाव टाकावा लागेल. त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. खरं तर संघाचा महत्वाचा तो खेळाडू आहे, कारण जित पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आले, त्यामुळे या षटकामध्ये दर्शन पाटीलला कमबॅक करावा लागेल. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर जय विश्वकर्मा आणि विजय जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव लवकर बाद झाला, परंतु विजय जाधवनं आतापर्यंत त्याच्या बॅटमधून चौकार दाखवले या मॅच मध्ये. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि ते जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते याच मैदानावरती. सर जर पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान आपल्याला उपमुख्यमंत्री चषकाचं आयोजन पाहायला मिळणार आहे. खरं तर याच ऐतिहासिक मैदानावरती नागेश काका दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे मैदान आणि याच मैदानावरती आपण एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, तब्बल 12 बाईक त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि एकंदरीत 30 स्पर्धा देखील याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर दी विकेट. हो, यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या दिशेने चेंडू खेळायचा होता ना त्या दिशेने जात नाहीये. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे देखील कॉलिंग खराब होती आणि फक्त सिंगलच मिळते. या षटकामध्ये दर्शन पाटीलचं सर कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. वैविध्यपूर्ण विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. खरं तर मागील चेंडू जर पाहिला तर खोलवा टप्प्याला चेंडू होता आणि तिथून त्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं फलंदाजासाठी डिफिकल्ट होतं आणि फक्त सिंगलच धाव मिळाली त्या चेंडूवरती. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या मॅच मध्ये. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा दाफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जर पाहिलं तर जुचंद्र प्रीमियर लीगचं देखील आयोजन याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान 4 दिवस आपल्याला डे नाईट स्वरूपात जुचंद्र प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीर म्हणजेच बाईक मिळणार आहे त्या स्पर्धेमध्ये. खरं तर जुचंद्र परिसरातील खेळाडूला बाईक मिळणार आहे आणि ते आयोजन देखील याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही या मॅच मध्ये. मोठी विकेट. विजय जाधव निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. हे साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू.
सर मगाशी मी दर्शन पाटील या गोलंदाजाचा उल्लेख केला होता. जीत पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा, परंतु दर्शन पाटील काय गोलंदाजी करतोय. खरं तर या षटकामध्ये फलंदाजाची बंबेरी उडवली आहे. विजय जाधव या फलंदाजावरती दबाव निर्माण झाला होता. जरूर त्याच्या बॅटमधून चौकार आला, परंतु तदनंतर त्याने भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये केला. नवीन फलंदाज नंदन मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा दर्शन पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोला टाकला होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे भरपूर मोठा चेस, परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअपला जीत पाटील त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 11च्या सरासरीनं आतापर्यंत 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये टीम 90 वर दानिव या संघाची जर पाहिली तर आपण धावसंख्या सर पाहतो या मॅच मध्ये. म्हणजे आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे, कारण 44 धावांचं टार्गेट आहे. 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये बरोबर 11च्या सरासरीनं धावा जोडलेत या मॅच मध्ये. होय, आवश्यक जी बाब होती ती धावसंख्या गोळा करणं, 11ची धावगती ती जी मेंटेन झाली आहे. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात, परंतु एक बाब निदर्शनास आणू इच्छितो की या षटकामध्ये केवळ 7 आल्यात. विकेट देखील प्राप्त केलेलं पाहायला मिळालं. दर्शन पाटील खरं तर मी नेहमी म्हणतो ना की आगरी कोळ्यांची सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची धमक कधी कमी होत नाही. हा जिथे आगरी कोळी आहे आणि अगदी त्याच वेळेला पाहायला मिळतो ना, परंतु आज त्याने जी ही कामगिरी केली ना एखाद्या मारवाड्याप्रमाणे केली. कंजूसी भरी कामगिरी त्यांनी इथे केली आहे. रन्स दिलेल्याच नाही आहेत या षटकामध्ये. 7 धावा 1 विकेट मिळवली आणि अशा श्रमही तो गोलंदाजी मार्कवरती आला ज्याला प्रतिस्पर्धी संघ पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्यात. हवी आहे, परंतु एक बाब ही पाहायला हवी आहे ना की जिथे विश्वनाथ बाद होणं ही बाब पथ्यावरती पडली आहे प्रतिस्पर्ध्याच्या. विकेट बाद झाल्यात त्या 2 नवीन बॅटर नंदन विश्वकर्मा, जय विश्वकर्मा. 2 विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एका बाजूला टीम 94 दानिव संघ आणि एका बाजूला प्रवेश 11 गावदेवी वडगर संघ. तुम्ही पाहताय काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जय विश्वकर्मा. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस मोठा फटका आडव्या बॅट मध्ये गॅप मध्ये खेळल्यात आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जय विश्वकर्माच्या बॅट मधून 4-4-4 येतोय चौकार. शब्दाच्या लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय जय विश्वकर्माच्या बॅट मधून. या मॅच मध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सर आपण मगाशी जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री चषकाची आपण चर्चा केली, तदनंतर जुचंद्र प्रीमियर लीगची चर्चा केली. ती देखील स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात, परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये आरके एंटरप्राइजेसचे सर्वा रणजितदादा किनी यांची देखील स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे याच विभागामध्ये. म्हणजेच येणाऱ्या काही दिवसामध्ये जर पाहिलं तर जुचंद्रमध्ये क्रिकेटचा महाउत्सव मेळावा आपल्याला पाहायला मिळणार आहे सातत्यानं. कारण जुचंद्रचा जर आपण विचार केला तर जुचंद्र गावाला क्रिकेटचा इतिहास आहे. जुचंद्र गावाला स्पर्धांचा इतिहास आहे आणि त्यामधलीच अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय लँड होईल का? चालाय लँड सीमारेषेच्या पलीकडे. जय विश्वकर्मा च्या बॅट मधून येतोय धमाका. बॉल सीमारेषा पार. षटकार. कार्य त्यांचं सुंदर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार. छावा सिनेमा मध्यंतरी आला होता, त्यामध्ये एक लाईन होती, मन के जीते जीत है मन के हारे हार, जो बिन लढे उन पे है धिक्कार. खऱ्या अर्थानं जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढतोय एकटाच लढत असताना पाहायला मिळालाय जय विश्वकर्मा. 7 बॉल 21 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 2 उत्तुंग षटकार त्याने इथे खेचलेत. 32 धावा धावफलकावर. 2 बाद 32 धावा धावफलकावर. काय जबरदस्त बॅटिंग जय विश्वकर्मा याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेले आहेत. यश पाटील पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू आलाय डॉट. येणाऱ्या काही चेंडूवरती देखील अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. येणारे 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता.
यश पाटील मागील मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु याही मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या काही दिवसामध्ये आरके एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रणजितदादा किनी यांच्या माध्यमातून डे नाईट स्वरूपात क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यश पाटील सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा त्याच्या विरोधात आल्या आणि तदनंतर डॉट बॉल, परंतु इथून जर पाहिलं तर त्याला विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल, कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये प्रवेश 11 गावदेवी वडघर या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. हो यावेळेस आणखीन एक चेंडू आलाय, डॉट. वा काय गोलंदाजी पाहायला मिळते सर. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. काय जबरदस्त बॅटर रंगला. यश देखील सांगतो की मी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, माझ्या अगेन्स्ट रन जरूर आलेत, परंतु लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे चुरशीची लढत इथे लढवय्या वृत्तीने खेळावा लागेल, कारण एक चांगला मॅच इथे निश्चितच पाहायला मिळणार आहे. येणारे बॉल आता शेष राहिलेत 8 चेंडू आणि 12 धावा. पुढचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. यश गोलंदाजी मार्कवर यावेळेस खोलात टाकला होता, हवेत केलेत मिड विकेटला फिल्डर आहे या मॅच मध्ये महत्वाची विकेट. वा 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 जय विश्वकर्माची विकेट प्राप्त केली. अखेर यशने त्याला बाद केलंय. जय विश्वकर्मा हॅज टू द पार्ट. थँक्यू. 7 बॉल आणि 12ची आवश्यकता राहिली आहे. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. एकच गोष्ट स्पष्ट आहे की रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. इथे कष्ट आणि करावंच लागेल तो तुम्हाला संघर्ष. येणारे 7 बॉल 12ची आवश्यकता. मंगेश मैदानाच्या आतमध्ये यादव दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी तो 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. हा शोक पहा, ऍक्शन रिप्ले. फुलर लेनचा बॉल बॅट अडकली आणि ऑन साइडला डीप मिड विकेटला एक सहज साधा सोपा झेल इथे पाहायला मिळाला. जणू काय झोमॅटो आणि स्विगीची डिलिव्हरीच होती, फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद झाला 3रा जय विश्वकर्मा. यशला यश मिळालंय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती सपाटून मार खाल्ला आणि तदनंतर कमबॅक त्याने केलं. मॅचला मजा येईल इथून निशांत सर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. यश पाटील हो यावेळेस देखील आणखीन एक चेंडू डॉट आले. वा काय गोलंदाजी पाहायला मिळाली, अफलातून गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आणि तदनंतर 4 चेंडूवरती एक महत्वाची विकेट आणि धाव देखील खर्च केलेली नाहीये. म्हणजेच काय, येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 12 धावा 6 चेंडू, 12 धावा 12 धावा 6 चेंडू. एका बाजूला टीम 94 दानिव संघ तर एका बाजूला प्रवेश 11 गावदेवी वडघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर वडघर संघाने 27 धावा केल्या होत्या आणि त्या उलट जर पाहिलं ना सर तर दानिव संघाने 32 धावा केलेल्या आहेत. म्हणजेच दानिव संघ पुढे आहे कंपॅरिझन जर आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये. परंतु येणाऱ्या 6 चेंडूवरती 12 धावा बनवायच्या आहेत. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अगदी पैसा वसूल सामना सर असं म्हणतात ना, अगदी तसाच काही सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नंदन विश्वकर्मा. काय सामना रंगलाय, अफलातून आपल्याला सामना पाहायला मिळतो. या स्पर्धेचा पहिली रात्र पहिला दिवस आणि पहिल्या रात्रीमध्ये प्रत्येक सामना रंगतदार पाहायला मिळतोय आणि हा सामना देखील रंगतदार. मॅच रंगात आली आहे, हा सामना देखील रंगात आला. गोलंदाज रोहित पाटील एक महत्वाचा गोलंदाज आहे. स्लॉग वर मध्ये कशी गोलंदाजी करायची रोहित पाटीलला ठाऊक आहे आणि यात महत्वाची जबाबदारी त्याच्यावरती कर्णधाराने दिलेली आहे आणि ती जबाबदारी त्याला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागेल. खोला टाकला होता परंतु कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. आणखीन एक विकेट. वा 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 काय गोलंदाजी करतात वडगड संघ. फलंदाज नंदन विश्वकर्मा. बॅक टू द पॅव्हिलियन. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे.
एक नंबर राजेश पाटील. काय कमबॅक केलाय जयेश सर या मॅच मध्ये. मागील 5 चेंडूवरती जयेश सर जर पाहिलं ना तर 2 विकेट मिळाल्या आणि त्या 5 चेंडूवरती धावच आलेली नाहीये. काय कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाने केलेला आहे. गोलंदाजांचं कौतुक करायला हवं, कारण ज्या रीतीचं कामकाज इथे पाहायला मिळत आहे, जिथे आपण पाहतो 32-4 ही आयोजन समिती आणि या आयोजनातील प्रमुख आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो प्रथमेशजी भोईर यांना आपण पाहतोय, कुणालजी यांना आपण पाहत आहोत स्क्रीनवरती, आदित्य यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत आणि संपूर्ण आयोजक. येणारे बॉल आता शेष राहिले ते 5 बॉल 12ची आवश्यकता. यावेळेस आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतो, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. म्हणजेच हा चेंडू देखील डॉट आलाय. येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करून ठेवलंय गोलंदाजानं आणि अफलातून सामना इथे रंगलाय आणि फलंदाज बाद. दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. 4 बॉल आणि 12ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. निते आपण पाहिलं ना सर, खऱ्या अर्थानं 12 बॉल 22ची मॅच होती. 2 बॉल मध्ये 10 आल्या. मॅच आली 10 बॉल 12 वरती आणि तिथून सामना जो टर्न झालाय ना 12 धाबा तिथेच राहिल्यात. बॉलची गणना कमी झाली आहे आणि खऱ्या अर्थानं सामना जणू काय गोलंदाजांनी आपल्या बाजूने झुकवलाय. एक तेरी तो एक मेरी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या स्वरूपाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 12ची गरज. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं मंगेश आणि मंगेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु रोहित पाटीलचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी फलंदाजाला शांत ठेवल्या. गोलंदाज तयार रोहित पाटील. राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधू शकलेला नाही. सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल केलाय त्या ठिकाणी, परंतु जीत पाटील थोडीशी फंबलिंग करतायत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, स्वप्नांच्या दिशेने धावलो मी, पुन्हा मजवरी आघात झाला, जिंकल्याशिवाय सोडणार नाही, सावलीशी माझा संवाद झाला. एका बाजूला टीम 94 धानिव संघ पाहायला मिळतोय तर एका बाजूला प्रवेश 11 गावदेवी वडगड संघ पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. म्हणजेच हा सामना गावदेवी धानिव संघाला जर जिंकायचा असेल ना हा सामना तर येणाऱ्या 3 चेंडूवरती 10 धावा इथे कराव्याच लागतील. काय सामना रंगला. रोहित पाटीलचं कौतुक करावं लागेल. स्लॉग वर तो षटक तो हाताळतो या मॅच मध्ये. राऊंड विकेट मंगेशसाठी यावेळेस समोर केलेत. लॉंग ऑफला त्या ठिकाणी जीत पाटील आहेत. फिल्डिंग अगदी त्याच्या माध्यमातून थोडीशी खराब राहिली आहे. सेकंडचा कॉल केलाय आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद. म्हणजेच काय, इथे फक्त एकच धाव मिळेल. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय डीजे वादकाच्या माध्यमातून. खरं तर प्रथमेश भोईर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतोय. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. खरं तर नायगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष आहेत आणि क्रिकेटवरती निमसित नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश भोईर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. कोला टाकलाय यावेळेस मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल मिळते परंतु सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा
कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजेच काय, एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. सामना होता कुठे आणि आला कुठे, या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं रोहित पाटीलनं करून दाखवलंय. काय गोलंदाजी केली आहे स्लॉगवरच्या षटकामध्ये. अगदी जर पाहिलं ना तर प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाने हा सामना आपल्या बाजूने खेचून आणलाय जयेश सर, असंच म्हणावं लागेल. कारण 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती आणि तिथून यश पाटीलनं केलेलं कमबॅक या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय. व्हॉट अ मॅच. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक लिगर चेंडू टाकावा लागेल. राऊंड विकेट गोलंदाज तयार आणि ते समोरच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी, परंतु हा सामना जिंकलाय प्रवेश 11 गावदेवी वडगड संघानं. अभिनंदन अभिनंदन प्रवेश 11 गावदेवी वडगड. हार्ड लक टफ लक टीम 94 धानीव संघ. आणि प्रवेश 11 वडगड संघासाठी सूचना आहे, शनिवारी जेव्हा तुमचा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल होईल तेव्हा तुमच्या संघामध्ये 2 आयकॉन प्लेयर, ऑल इंडिया 2 आयकॉन प्लेयर तुम्ही आपल्या संघामध्ये घेऊ शकता. आणि परंतु दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं, हँडशेक करायचं आहे. कारण जयेश भोसले सरांनी देखील मागाशी उल्लेख केला होता, रतनबुवा स्मृती चषकामध्ये जर पाहिलं तर सँडी एस पी दादर या संघाने अशा प्रकारचं कृत्य केलं नव्हतं.